हाँ नमस्कार दोस्तों, मैं कमलाकर शिनॉय वीपी रोड पुलिस मैं वीपी रोड पुलिस स्टेशन में आया हूँ। वीपी रोड पुलिस स्टेशन में आया हूँ। हमारे दोस्त के यहाँ बीएसटी ज़बरदस्ती इलेक्ट्रिक मीटर्स लगाने वाले थे, तो उनको पुलिस स्टेशन में लाया गया। पुलिस स्टेशनमध्ये आणलं गेले त्यांना आणि पोलीस स्टेशनमधून ते पळून गेले। ते पोलीस स्टेशनमध्ये कसे पळून गेले हा प्रश्न आता उद्भवतोय। मी व्हीपी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये आहे। चला आता आपण स्टेशन वाल्याला भेटू। सर, माझं नाव कमलाकर शिणॉय। आता बीएसटीच्या माणसांना पकडून इथे आणलेलं 112 ला फोन करून नाही। हां बोला बोला। मग तुमचे सिनियर कोण आहेत? हां मग किती वेळ लागेल अंदाजे? हां मग तुमचे पीआय असतील ना, मला पीआयशी बोलू द्या। कारण इथून माणूस आणलेला माणूस गेला कसा हा पहिला प्रश्न येतो। बीएसटी वाले गेले कसे? मग तुम्ही त्यांना पळायला लावलात। 2 मिनिटं बसा। हां सर, त्यांची काही सगळं कंप्लेंट चालू आहे। नाही पण दुसरे कोण पीआय असतील ना सर, कारण ते सब इन्स्पेक्टर आहे, त्यांना नाही जमणार। माझी कंप्लेंट त्यांना नाही जमणार। नाही कोणी दुसरं असणार हे नाही आहे बोलायला। हां पीआय असतील ना सर, एपीआय असतील। 1 मिनिट सांगतो मी तुम्हाला। उद्या पीएम बंदोबस्त आहे, तुम्ही सगळा बंदोबस्त बाहेर पाठवलेला आहे। मग कोणच आहेत ना साहेब, ते साहेब आहेत ना। नाही हो सर, पीएसआय म्हणजे 2 वर्ष 3 वर्ष काम केलेलं ना, हे कायद्याची तरतूद नाही करत। आलं का लक्षात? बरोबर आहे कारण तुमची काय म्हणणार आहे, बीएसटी म्हणजे पब्लिक सर्वंट। बीएसटी पब्लिक सर्वंट वगैरे काय नाही। ते बंद करा। नाही मी बंद नाही करत, मी बंद नाही करत। जेव्हा तुम्हाला वाढलं चालू करायचं तेव्हा नाही मला बंद करायचंच नाही यासाठी की तो, कारण काय माहितीये का, पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर ते माणसं पळून गेली कशी हा पहिला प्रश्न। हां त्यांच्याशी बोला। मी एकदम शांत आहे, मला काही प्रॉब्लम नाही। हाँ दोस्तों, मैं बीपी रोड पुलिस स्टेशन में आया हूँ। हमारे दोस्त हैं मनोज शेट्टी, उनके यहाँ स्मार्ट मीटर लगाने आए थे और उन्होंने मुझे फ़ोन किया और बताया कि स्मार्ट मीटर लगाने आए हैं। तो मैंने उनको वीडियो निकाल के उनको वीपी रोड पुलिस स्टेशन में लाने बोला। तो वीपी रोड पुलिस स्टेशन में आए हैं, तो ये वीपी रोड उन्होंने मुझे फ़ोन किया और बोला कमलाकर शिनॉय आ रहे हैं पुलिस स्टेशन में। तो सब लोग भाग गए और पुलिस ने उनको रोका नहीं, और उनके पास जो स्मार्ट मीटर्स था उसको जमा करना था, क्योंकि वो इलीगली ट्रेसपासिंग किए हैं। वो हमारे प्रीमाइसिस में आने के पहले परमिशन लेना चाहिए, वो परमिशन नहीं लिए। वो चुपचाप मीटर बदली कर किए, फिर उनको पकड़ के उन्होंने बदली किया। मैं बोला वो स्मार्ट मीटर जमा होना चाहिए और इनके ऊपर एफआईआर होना चाहिए। तो ये एफआईआर होना ही चाहिए, क्योंकि इनकी दादागिरी नहीं चलेगी। और जनरल मैनेजर हमको देख के भाग जाते हैं। बीएसटी के जनरल मैनेजर हमको देख के भाग जाते हैं, उनमें डर है हमारा। हमारे अडानी वाले तो मिलने को नाकाम है, टाटा वाले मिलने से नाकाम है। तो ये बच्चे लोग को, सब जो गरीब लोग हैं उनको धोखा देके, उनको डरा धमका के ये स्मार्ट मीटर्स लगाते हैं, वो हम चलने नहीं देंगे। किती वेळा सिनियर पीआय ना नाही पण ह्या कोणी सर आपण मी पहिले हां पीएसआय पीएस आहे ना सर। ह्यांना परत बोलून घ्या, जे आता पळून गेले ना। मी आता मला काही माहित नाही, अच्छा म्हणून मी तुम्हाला बोलतो। बरं बरं ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही। तुम्ही पीएस आहेत, मी तुमचा सत्कार करतो। आणि ऐका, पीएसआय आणि पीआय यांना काही पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा। तुम्हाला कुठल्याही प्रकारचे सर्क्युलर त्रास असला ना तर आम्ही तुम्हाला काही बोलणार नाही ना, प्रश्न फक्त बसा। येस कंप्लेंट चालू आहे ऑलरेडी, ती झाली की तुमचा काय मुद्दा आहे ते सांगा त्यांना। बरं, नाही तर माझं म्हणणं असं आहे की ते आता जे बीएसटी वाले गेलेत ना, त्यांना बोलून घ्या। ठीक आहे ना, ते हां आता मला नाही माहित नाही, तुम्ही आले असणार नंबर आहे ना, त्यांना विचारू। हां मग त्यांना सांगू। बरं सर, डोंट वरी, मी तुमचा मित्र आहे, तुमचा दुश्मन आहे। कुठल्या बरं काय तुम्हाला बंकर साहेबांनी दिलाय का हे?
डेट झालं तर 2 महिने झाले. हां हां तर ते मला काल ते सब इन्स्पेक्टर दुसरे मॅटर जरा हाताळत आहेत म्हणून मी थांबलो आहे. माझी रिक्वेस्ट अशी राहणार आहे की जे BST वाले त्यांना फोन लावा ना. आहेत त्यांना इथे इंटरनेटचा इथे प्रॉब्लम है, त्यामुळे थोड़ा सा त्रास होतो है. यहाँ इंटरनेट का थोड़ा तकलीफ है, तो इसलिए बीच में ये नहीं मिलता है, सिग्नल नहीं मिलता है. हम अभी वो PSI से बात करेंगे कि वो BST वाले को बुलाओ, और वो बुलाने के बाद हमको फ़ोन कर हम आएंगे. और पहली बात यह है कि आपके पुलिस स्टेशन में से वो गए कैसे जब आपने उनको लेके आए. वो तुम्हें मनोज तुम्ही 112ला फोन केला, त्यांनी तुमच्याकडे कंप्लेंट नंबर दिली आहे. चालेल ना. बनकर साहेब ते नाही. तुम्हाला बनकर साहेब नाही आहे. मला आता त्यांनी सांगितलं दिवस पाटील तरी या म्हणून. बनकर साहेबांनी बोलवलं होतं तुम्हाला. बनकर साहेबांनी आहे का ते? त्यांचा फोटो काढलाय ना. फोटो व्हिडिओ काढला. कुठे हॉटेलमध्ये आलेले. हा, हॉटेलच्या बिल्डिंगला. अगर मैं रिटाइट करवा के दूँ तो कुछ प्रॉब्लम होगा? मैं डुप्लीकेट नहीं बनाऊंगी, मेरी पहचान है. अरे उदय तू काढतोय व्हिडिओ. दोनों आना. सर नमस्कार. माझं नाव कमलाकर शेणा. या अख्ख्या मुंबई महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटर्सचं जे ऑपोजिशन आहे ते मी चालवतो. आणि स्मार्ट मीटर्स हा अतिशय मोठा धोका आहे. आडा मत करना सीधा ही रखो. आडा फेसबुक में आडा नहीं आता. आणि माझी 20 तारखेला 7 नंबर कोर्टात आर्ग्युमेंट पण मी स्वतः इन आर्ग्यू करतो कोर्टात. आणि हा आतापर्यंत जेवढे मीटर्स थांबलेले ते माझ्यामुळे थांबले. कारण मी कायदेशीर लढतो. ते हे पळून का गेले, माझं नाव ऐकल्याबरोबर पळून गेले. त्यांना त्याने ऐकलं ना. ऐका ना सर, मी तुम्हाला समजवतो, कारण मला माहिती आहे मी 83 बॅचचा सिलेक्ट होतो. त्यामुळे मला तुमचं अख्खं पोलीसवरती माहिती आहे आणि तुमच्याबद्दल प्रेम, राग अजिबात नाही. आणि तुम्ही नवीन असल्यामुळे तुम्हाला हे समजवणं माझं एक कर्तव्य आहे. हां, इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 171 सेक्शन प्रमाणे पुस्तक आहे. हां, नाही तुम्हाला पाहिजे. इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 171 प्रमाणे प्रत्येकाला पर्सनल नोटीस कन्झ्युमरला दिली पाहिजे. बरोबर आहे. आणि त्याचं एक्नॉलेजमेंट घेतलं पाहिजे. त्यांनी घेतलेलं नाही. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळी मीटर लावायला येता त्यावेळी तुम्ही ॲप्लिकेशन दिलं पाहिजे की आम्ही उद्या परवा ह्या टायमावर ह्या तारखेला येतो. ते दिलेलं नाही. इव्हन CMने म्हटलेलं आहे, तुम्हाला आठवत असेल की मीटर माणसांच्या समोर उभा राहून लावायचं. आणि तसा कायदा पण आहे. कोड सप्लाय इलेक्ट्रिक सप्लाय कोड सेक्शन 8.2 8.3 इथे असं म्हटलं जातं की माणसाने इथे समोर उभं राहिलं पाहिजे. त्यानंतर सेक्शन 5 प्रमाणे मीटर लावायच्या टायमावर ते मीटर फक्त करेक्ट मीटर असावं. स्मार्ट मीटर COD मीटर्सचं बद्दल नाही. हा सर व्हिडिओ काढ. सर व्हिडिओ काढणं आमचा अधिकार आहे. नाही सर, काय माहिती मला तुमच्या विरुद्ध नाही. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट की आम्हाला लोकांना कळवायचं आहे अभी मैं जाऊंगी की स्मार्ट मीटर्स लावायला आल्यानंतर काय करावं.
लोकांना हे कळत नाही. मी हे जे व्हिडिओ आता मी काढतोय हे मला पोलीस कॉन्टॅक्ट चॅनलला चाली कनेक्टेड करत त्याला सांगा मला खर्च आली आहे आताच मी चालली म्हणूनच माझं काम मी हे पोलिसांच्या विरुद्ध काढत नाही. मी स्वतः एडीपी बँकचं सिलेक्ट आहे, त्यामुळे मला पोलिसांचा अख्खा वर्किंग माहिती आहे आणि पोलीस माझी इकडे आहे. पण नाही साहेब साहेब सर सर जर येतील. मी हे लोकांना कळण्यासाठी करतोय. पोलिसांचा मला संपूर्णपणे सहकार्य आहे, पोलिसांच्या विरुद्ध नाही आहे. पण लोकांना पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर काय काय अनुभव करायला लागतो आणि त्या अनुभवाला कसं तोंड द्यायचं, कुठले सेक्शन्स बोलायचे आणि काय काय बोलावं हे कळण्यासाठी मी हा व्हिडिओ काढतो. काय काय प्रत्येकाला हे कळावं की स्मार्ट मीटर्स बद्दल बोलताना काय बोलावं, कसं बोलावं आणि बोलतेवेळी नेहमी पोलिसांशी आदरानेच बोलावं. कारण ते पब्लिक सर्वंट आहेत, ते आमच्यासाठी काम करतायत. त्यामुळे त्यांचं स्वाभिमानाला कुठेही तेच पोचू नये याच्या प्रत्येकाने दक्षता घ्या. आमचे PI साहेब बाहेर गेलेले आहेत, ते येण्यासाठी मी वाट बघतो. ते आल्यावर मी संपूर्णपणे कसं इलेक्ट्रिसिटी मीटर हा फ्रॉड आहे हे थोडक्यात मी त्यांना सांगू, म्हणजे तुम्हालाही कळेल की तुमच्या गावी लावताना कसं आहे काय आहे हे लक्षात येईल. कारण मला सुद्धा थांबा म्हटलं होतं ना आपण थांबले नाही का ते निघून गेले. तुम्ही होते ना तिथं बाहेर पळून थांबवलं त्यांनी नाव विचारलं त्यांचं कोण येणार आहे करून. मी चुकून नाव बोललो त्यांचं कशाला म्हणून बोलायचं ते एक चुकलो तिथे. कारण माझं नाव ऐकलं ना थांबा म्हटलं होतं ते आणि नंबर आहे तुमच्याकडे. आहे सगळं आहे ते पण मी काय म्हणलं जरी गेले तरी गेले थांबतील म्हटलं तिथं हे असतील म्हटलं बाहेर त्यांना बाहेर थांबायला सांगितलं तुम्ही तुम्हाला मीटर पण घेऊन गेले तिकडनं. बरं आता सरांनी म्हणजे DSI साहेबांनी सगळं सांगितलेलं BST वाल्यांना थांबायला, पण आमच्या मनोज शेट्टीचा तर चुकून माझं नाव निघालं बाहेर कमलाकर शोणान म्हणून. तर माझं नाव ऐकल्याबरोबर सर्व पळून गेले. आता मी साहेबांना विनंती करतो की त्यांना फोन करून बोलवावं आणि त्यांना किती वाजता बोलवणार आहेत ते सांगा, म्हणजे आम्ही स्वतः येऊ. हां. तर सिरियस आहे. थँक्यू सर. सर नाही सर मी ह्यासाठी करतो सर की लोकांना कळलं पाहिजे. पर्सनल मी फक्त इलेक्ट्रिसिटी ऍक्ट बद्दल बोलतो, फक्त इलेक्ट्रिसिटी ऍक्ट बद्दल बोलतो. कारण तुम्हाला यापुढे असे बरेच केसेस आल्यावर तुम्ही कसं डील करावं हे तुम्हाला कळलं पाहिजे. इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 171 सेक्शन प्रमाणे प्रत्येक कन्झ्युमरला नोटीस गेली आणि त्याची सही घेतली पाहिजे. 171 इलेक्ट्रिसिटी ऍक्ट हे लोक सोसायटीला बाहेर चिपकवतात नोटीस. सोसायटी कन्झ्युमर आहे का? नाही. सोसायटीला अधिकार आहे का? नाही. सोसायटी कशासाठी आहे? बिल्डिंग मेंटेनन्ससाठी. इलेक्ट्रिसिटी बिल कोण भरतं? कन्झ्युमर भरतो. त्यामुळे जो नोटीस आहे ती कन्झ्युमरला गेली. नाही मी तुम्हाला विचारतो सर तुम्ही हे आहे ना हा जो व्हिडिओ करताय हा तुम्ही कन्झ्युमर्सच्या फायद्यासाठी करताय. Yes, yes. आम्हाला त्यामध्ये इन्व्हॉल्व करण्याचा तुमचा हेतू आहे. नाही तुम्हाला इन्व्हॉल्व नाही तर करत. माझ्या समक्ष तुम्ही नाही involve करताय नाही नाही, तुमच्या हे बघा काय तुम्ही सांग- एक मिनिट लेट मी फिनिश. तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये आलाय, पोलीस स्टेशन आमच्या स्टेशन हाऊस मध्ये बसला, आता इथे माझ्या केबिन मध्ये इथे बसलाय आणि तुम्ही जे सांगताय हे लोकांच्या जागरूकते म्हणजे बरोबर. बरोबर ना. मग आम्हाला त्यामध्ये तुम्ही नाही. पर्सनल तुमचा व्हिडिओ करून शेअर करू नाही नाही नाही, शकता. नाही, नाही, नाही. माझा हे प्रश्न आहे तो. हा, मी तुम्हाला उत्तर हा. देतो. सर कसं असतं की प्रत्येक माणूस लेक्चर देतो, ओके पण ज्यावेळी प्रत्यक्षात येतो त्याची तोंडी बंद होते. तर मी आज त्यांना प्रत्यक्षात दाखवतोय की पोलिसाशी कसं संवाद करावा, कसं त्यांच्या आत्मसन्मानाला ठेस न पोचवता कायदेशीर कसं बोलावा. आणि तुम्ही एक पब्लिक सर्वंट आहात, तुमचा आदर करणं हे आमचं कर्तव्य आहे. पण तुमच्याशी बोलताना पोलीस स्टेशनमध्ये बोलणं सोपं नाही लोकांना, आणि मला सवय झाली. काय माहितीये का आमचा माझा प्रश्न ह्या करता आहे की मला अधिकार नाही आहे की मी मीडियासमोर एखादा कोणताही स्टेटमेंट नाही तुम्ही ऐका बरोबर I'm आहे. sure. तुम्ही जर तुमचा हा जो हेतू आहे की अवेअरनेससाठी बरोबर आहे, तर ह्या संदर्भामध्ये बोलायचं असेल तर मला माझ्या वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल. आणि तुम्हाला जर पोलीस स्टेशनच्या ह्याच्यामध्ये जर व्हिडिओ शूटिंग करताय तर तुम्हाला आम्हाला एक पत्र द्यावं लागेल नाही. अवेअरनेससाठी. नाही जर तुम्हाला काही चूक झाली आम्ही त्या क्षणाला इमिडिएटली करू शकतो. तुझ्या मोबाईलमध्ये सर्व सर्टिफिकेट हायकोर्ट जजमेंट्स आहेत आणि सर्व माहिती आहे. सर साहेब मी तुम्ही काय काय प्रश्न विचारले ते सर्व डॉक्युमेंटेशन आणलेलं आहे.
मी कायद्याच्या त्याच्याकडे राहून काम करतो, कारण मी स्वतः इन पर्सन कोर्टात आर्ग्यू करतो. व्हेरी गुड. मी म्हणजे आज मी नाही मी तुम्हाला तो प्रश्न हा विचारला. मी प्रश्न यासाठी सांगतो की आम्हाला इन्व्हॉल्व करण्याचा हेतू काय आहे नाही, तुमचा? तुम्हाला इन्व्हॉल्व नाही करत. आम्हाला तुम्ही शेवटी माणच्या समोर पोलीस स्टेशन मध्ये येऊन करताय. पोलीस स्टेशन मध्ये का मी जॉईंट सीपीचं करतो, निश्चित मिश्राचं करतो, डीसीपी निशांदारचं केलं, हे डीसीपी सर्व- सर्वांचं करतो. तुम्ही कॉन्स्टेबल पासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत कोणाचाही व्हिडिओ शूटिंग करताय. परंतु माझा प्रश्न हा आहे, तुम्ही आज जे पब्लिक अवेअरनेस साठी व्हिडिओ शूट करताय ह्यामध्ये आम्हाला इन्व्हॉल्व करण्याचा हे तुम्हाला इन्व्हॉल्व करत नाही. मग तुम्ही आम्हाला लोकांना हे सांगतो की पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा तुम्ही व्हिडिओ काढू शकता. लोकांना माहिती आहे ते. नाही सर, बरेच लोक घाबरतात किंवा आता ह्यांना ते जबरदस्ती बंद करायला लावला फोटो व्हिडिओ. विचारा त्यांना. आता आपल्याला वैयक्तिक बोलायचं आहे म्हणून मी तुम्हाला नाही, वैयक्तिक तुम्ही आता वैयक्तिक आपण नंतर बोलू. तुम्ही ज्यावेळी माझं बोलणं झालं ना की मग आपण वैयक्तिक बोलू. आता मला तुम्हाला समजायचं आहे की इलेक्ट्रिसिटी ऍक्ट काय आहे किंवा कसं आहे, कारण तुमच्याकडे बरेच कंप्लेंट येते. काय माहितीये का, ऐकून घ्या. तुम्ही आता तुमचं जे म्हणणं आहे ना, असं याकरता एक तर तुम्ही आधी आगाऊ सूचना नाही दिली की तुम्ही एवढा वेळ आम्ही तुम्हाला हे करतोय, आम्ही सर, पहिली समजावून गोष्ट पोलीस स्टेशनला सूचना द्यायची गरज नाही. तक्रार करायसाठी यायला तुम्हाला सर, सूचना द्यायची गरज नाही. तक्रार करायची, आम्ही तक्रारासाठी चाललोय. तेच तर विचारतो तुम्हाला की काय हेतू आहे तुमचा. आम्ही तक्रारासाठी आलोय, कारण आमच्या प्रिमायसिस मध्ये घुसून मीटर लावलं, हा ट्रेसपासिंग झाला, ही चोरी झाली, ही डकैती झाली, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे. आणि पब्लिक सर्वंटला पण सुद्धा मी तुम्हाला जीआरबीआर सुद्धा दाखवेल. असं आमच्या प्रिमायसिस मध्ये यायच्या अगोदर परमिशन, रायटिंग मध्ये परमिशन घेतली पाहिजे. आम्ही उद्या येणार आहोत, ह्या टाइमवर येणार आहोत, आम्ही परमिशन दिली तरच तुम्ही आज सोसायटीची परमिशन घेतली. सोसायटी बालक नाही आमच्या बिल्डिंग मध्ये यायला. प्रत्येक कंझ्युमरचं तुम्ही टच करणार, कंझ्युमरचं घेतलं पाहिजे आणि त्याचं कन्सेंट घेतलं हो. पाहिजे. त्याच्यात आमच्या बिल्डिंग मध्ये सुद्धा त्यांनी फॉर्म घेतले धरून आमचे सगळ्यांचे. मग तुम्ही दिलात म्हणून देण्याची गरज नाहीये. नाही नवीन मीटर बसवण्याकरता नवीन मीटर जरी असेल तरी तो स्मार्ट मीटर बसवणं शकत नाही. स्मार्ट मीटर साठी बसवण्याकरता त्यांनी फॉर्म दिले होते आणि ज्यांना ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी ते फॉर्म भरून दिलेले आहेत. पण त्यांना त्याचे बसवले. त्याला दिलेलंच नाही. त्याला आणि सांगतो, माझ्या भायखळा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर होत आहे. 15 ते 20 ऍप्लिकेशन सही केलेले ते ह्यांच्याकडे दिले, त्याच्यावर नाव नाहीये, डेट नाहीये, काही नाही, सील नाहीये. म्हणजे काय, मीटर उघडा दिसलं ना की घुसा, चिपवा, लावा, पडून. ही मोडच आहे. नाही, नोटीस लावली आहे तुमच्या सोसायटीमध्ये, नोटीस लावली ही तुमची तक्रार आहे का? नाही, नोटीस लावायचा प्रश्नच नाही. त्यांनी मीटरमध्ये हात टाकला आणि बदली करायला गेले. बदली करून टाकला. मग मी यांना सांगितल्यावर पटकन 112ला फोन केल्यामुळे त्यांनी ते परत मीटर लावून टाकलं. म्हणजे ही चोरी झाली, ही ट्रेसपासिंग झाली. तुम्ही मला विचारल्याशिवाय आमच्या बिल्डिंग मध्ये कशा आलात? पण ट्रेसपासिंग झाली की नाही, गुन्हा झाला की नाही, कॉग्निजेबल ऑफेन्स झाला की नाही, 442 443 काय असेल तो गुन्हा झाला की नाही, 379 380 काय ट्रॅफिकचा गुन्हा झाला की नाही. मग हा कॉग्निजेबल ऑफेन्स आहे. मग आता जर जे मीटर बसवणार आहेत ते शासकीय कर्मचारी आहेत ना, ते शासकीय असो, पहिली गोष्ट म्हणजे शासकीय असो किंवा अशासकीय असो, शासकीयला नियम लागत नाही का? शासकीयला पण नियम आहे. तुम्हाला पॉवर आहे आम्हाला अरेस्ट करायची, बरोबर आहे, पण नियमाने अरेस्ट करायचं. तुम्ही असं पकडून मला आणू शकता का? तसंच त्यांना जर एंट्री करायची असेल तर त्यालाही नियम आहे. त्यांनी नियम पाळलं का? मग का नाही पाळलं? मग ठीक आहे, तुमची जी काय असेल ती तक्रार हा, ते. आणि दुसरी गोष्ट सर, जरी तुम्ही आत गेलात, आमचं जर संमती नसेल, मी काय म्हणतोय तुम्हाला, तुम्ही हे एक्सप्लेन करत बसले, तुमची जे काही तक्रार आहे ते हा, मी तुम्ही द्या. तिथेच करत होतो. नाही पण तुम्ही व्हिडिओ शूटिंग करून नाही, व्हिडिओ आम्हाला शूटिंग- समजवण्याचं, नाही. हे बघा जे तुम्ही सांगताय ना, हा असं. तपासाचा भाग आहे. तुमची तक्रार जी आहे ती घेतली जाईल, तक्रार रेकॉर्ड होईल, तक्रार घेतल्यानंतर जो तपासाचा भाग आहे पुढचा. तक्रार साहेबांनी म्हटले घेणार आहेत, ते एफआयआर रजिस्टर करणार आहेत. तपास म्हणजे इन्व्हेस्टिगेशन, तपास म्हणजे इन्व्हेस्टिगेशन आणि इन्क्वायरी नाही. त्यामुळे तपास करणार आहेत म्हणजे एफआयआर रजिस्टर करणार असं साहेबांनी म्हटले. उद्या दे ना. कोणत्या कराटे घेतली? कोणते तुम्ही? त्यांची जर काही तक्रार असेल नाही बसवायचं आम्हाला किंवा नसेल बसवायचं तर आम्ही नाही बसवू, संपलं. ते म्हणतात की यांची जर तक्रार असेल की नाही बसवायचं. हां. ज्याचा मीटर बसवला गेलेला आहे तो आहे का इथं आता? यांची तक्रार आहे का? मीटर बसवलेला होता पण त्यांनी जी ऑलरेडी पहिला जो मीटर होता पहिला तो मीटर आहे असं बसवून दिला त्यांचा. आहे असं हां, बसवून दिलेला त्यांचा जागतिक. नवीन मीटर बसवून ते गेलेच असं नाही.
म्हणजे चोरी केली आणि मुद्देमाल पकडलं तर चोरीची होतच साहेब एकदम थांबा ना जरा. I'm sorry. ते काय होत ते काय बोलतात ते I'm sorry. तर त्यांचा जुना बसवलेला ठीक आहे. गाची जागेवर आहे. जे त्यांचं जे म्हणणं आहे हां. ना ते रायटिंग मध्ये घ्या त्यांची. चालेल घेतो मी. त्यांचं जे नुकसान झालेलं होतं किंवा जे बदलायचं होतं ते बदललेलं नाहीये. तसं नाही त्यांचं म्हणणं काय आहे माहिती का ते म्हणतात की तुम्ही आमच्या गणितातून तर बघू मी त्यांना बोलून घेतो. ते वाटलं होते ते येते कधी येते? येते ते मग आम्ही एक तासाने येऊ का हा, चालेल हा का माझी दुसरी एक मीटिंग है चालेल हाँ? यांना मी बोलतोय अर्ध्या तासात येतो. आप एक काम करो, आप स्टेटमेंट रिकॉर्ड करो. मैं अपना आर होटल स्टेशन का मीटिंग है इधर बीटी पे, मैं मीटिंग करके फट से आ जाता. आणि ठीक आहे आणि सर इनका- आणि एक मिनिट इनका चेहरा दिखाओ. सर तुम्ही आम्हाला फार सहकार्य केलं, फार आभारी. आमचं काम आहे तक्रार घ्यायचं, तक्रार करायचं, परंतु मी तुम्हाला काही कुठल्याही कमेंट देऊ शकत नाही आणि तुम्ही असं व्हिडिओ शूटिंग करणं आणि आम्हाला इन्व्हॉल्व करणं. जर तुम्ही पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम करताय मी तुम्हाला इन्व्हॉल्व करत नाही. करताय पब्लिक तुम्ही आता नाही. करताय असं नसतं सर. सर मी तुम्हाला कोऑपरेट केलं नाही अशातला भाग मी नाहीये. कुठे म्हटलं, मी म्हटलं ना कॉपरेट केला. मी कुठे तेच ना. तुमच्या मी तुमच्या तुमच्या प्रत्येक ह्याला आम्ही तुम्हाला हेच येतं. सर, आता मी त्यांना आता हे अभि ज्यांनी कॉपरेट केलाय त्यांनी समोरच्या बीएसटी वाल्यांना निरोप पाठवलाय बोलवायला आणि त्याच्यानंतर आम्ही FIR रजिस्टर करण्यासाठी येणार आहोत 1 तासावर आणि आपण परत भेटूया 1 तास. काय म्हणणं आहे ते? पोलीस BSC वाल्यांना बोलून घ्या, घेतो त्यांचं ऍप्लिकेशन घ्या, घेतो. त्याप्रमाणे